एवढ्यात कुठून तरी आलेला वार शहाजीराजांना लागला. शहाजीराजे मूर्छित झाले आणि मुस्तफा खानानं आपल्याच सैन्यातील आदिलशहाच्या सैन्यातील एक महाबलाढ्य सरदार शहाजीराजांना पकडलं. दिनांक 25 जुलै 1648 छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे यांचा वेढा या जिंजीच्या किल्ल्याला पडला होता आणि या किल्ल्यामध्ये या जिंजीचा नायक राहत होता. खरं तर आदिलशहाच्या बाजूने असलेले शहाजीराजे आणि शहाजीराजांसोबत असलेला मुस्तफा खान, बाजी घोरपडे यांसारखी वेगवेगळी सरदार मंडळी आणि याच सरदार मंडळींनी या किल्ल्याला घातलेला वेढा. आता यामध्ये एक गोष्ट अशी घडते की हा मुस्तफा खान शहाजीराजांच्या सतत सोबत असायचा. शहाजीराजांच्या सोबत असताना या मुस्तफा खानानं शहाजीराजांना सुरक्षित ठेवण्यासाठी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या शपथा देऊ केल्या. अर्थात तो स्वतः म्हणायचा की मी माझ्या मुलाची शपथ घेतो, शहाजीराजे तुमच्या जीवाला काहीही धोका होणार नाही. परंतु एक दिवस असा उजाडला की त्या दिवशी मुस्तफा खानानं आपला रंग दाखवायला सुरुवात केली. काय घडलं नेमकी त्या दिवशी? तर त्या दिवशी गोष्ट अशी घडली की या किल्ल्याला वेढा घालणाऱ्या आदिलशाही सरदारांमध्ये बेबनाव झाला. शहाजीराजे हे त्यावेळचे मातब्बर असणारे सरदार आणि मुस्तफा खानानं एक वेळ डाव साधला. रात्रीची वेळ होती. मुस्तफा खानानं सगळ्या शपथा मोडल्या आणि शहाजीराजांच्या छावणीवरती आक्रमण केलं. त्यावेळी शहाजीराजांसोबत होते कान्होजी जेठे आणि दादोजी कृष्ण लोहकरे. रात्रीच्या अंधारात पडलेला छापा शहाजीराजांच्या छावणीवरती आणि हळूहळू एक एक मराठी माणूस जागा व्हायला लागला. शहाजीराजांना खबर कळली की छापा पडलाय. स्वतः शहाजीराजे तलवार घेऊन उभे राहायला लागले. एवढ्यात कुठून तरी आलेला वार शहाजीराजांना लागला. शहाजीराजे मूर्छित झाले आणि मुस्तफा खानानं आपल्याच सैन्यातील आदिलशहाच्या सैन्यातील एक महाबलाढ्य सरदार शहाजीराजांना पकडलं. खरं तर या सुलतानांनी आमच्यावरती अत्याचार करावेत आणि ज्यांच्यासाठी आम्ही रक्त सांडलं, ज्या मराठ्यांनी रक्त सांडलं, त्याच सुलतानांनी त्याच मराठ्यांना असंच चिरडावं हा सगळा बेबनाव चाललेला होता. याच मुस्तफा खानानं आपल्याच सैन्यातल्या शहाजीराजांना पकडलं. त्यावेळी कान्होजी जेठांना पकडलं गेलं, दादोजी कृष्ण लोहकरांना पकडलं गेलं. स्वराज्य संकल्पक शहाजीराजांना मात्र या जिंजीच्या किल्ल्याच्या वेढ्यामध्ये अटकेत टाकण्यात आलं आणि ही गोष्ट मात्र या जिंजीच्या किल्ल्याला कदाचित पचली नसावी.